स्थगनवर बोलत नाही. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे. स्थगन प्रस्ताव चालू आहे. प्रत्येक जण उचून मध्ये पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन. थोडं सन्मान्य ज्येष्ठ सदस्य विजय वडेट्टीवार साहेबांनी आज जी माहिती सभागृहासमोर मांडलेली आहे ती गंभीर स्वरूपाची असल्यामुळे शासनाने या संदर्भात योग्य निवेदन करावे. आज प्राप्त झालेल्या सर्व स्थगन प्रस्तावांच्या सूचनांना मी दालनात अनुमती नाकारलेली आहे. मुंडे साहेब, आपण सत्तारूढ पक्षाचे सदस्य असल्यामुळे स्थगन प्रस्तावावर आपण बोलणं उचित होणार नाही. मग पूर्ण होऊ दे, त्यानंतर बोला ना. पूर्ण होऊ दे. आज प्राप्त झालेल्या सर्व स्थगन प्रस्तावांच्या सूचना मी दालनात अनुमती नाकारलेली आहे. पुढे पुढे घ्या. लक्षवेधी सूचना झालं ना आता किती. चला अध्यक्ष महाराज, स्थगनवर बोलत नाही. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे. तुमचं चालू द्या ना. अरे तुमचं चालू द्या, आम्ही विरोध नाही करत. एक आम्ही मिनिट, अध्यक्षांना सगळ्यांनी बोलतोय. बसून घ्या. बसून घ्या, सगळ्यांनी बसून घ्या. बसा बसा. बघा, या सभागृहात अलीकडच्या काळात ज्याला मर्जी होते तो उठून बोलायला बघतोय. आता इकडे स्थगन प्रस्ताव 8 नंबर आपल्या ऑर्डर ऑफ द डे वरती आहे. नियमाप्रमाणे मी 8 नंबर चालू केलं. स्थगन प्रस्ताव चालू आहे. प्रत्येक जण उचून मध्ये पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन. थोडं तर तुम्ही थांबा. जे कामकाज चालू आहे ते होऊ दे, त्यानंतर तुम्हाला देतो ना संधी. नितीन राऊत साहेब, एक मिनिट. वडेट्टीवार साहेब, एक मिनिट. नितीन राऊत साहेब, स्थगन प्रस्ताव जे आहेत त्याला मी दालनात अनुमती नाकारल्यानंतर खरं तर इकडे चर्चा होऊ शकत नाही. तरीही अपवादात्मक अत्यंत महत्वाचा विषय शेतकऱ्यांचा असल्यामुळे मी वडेट्टीवार साहेबांना संधी दिली. त्यानंतर जर प्रत्येक जण, मग मी दिलेल्या रुलिंगला अर्थ काय? मी नाकारणार आणि तुम्ही प्रत्येक विषयावर बोलत राहणार? असं नाही चालणार. असं नाही चालणार. बोला.